वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। सचिन काका, आपल्या पाचही स्पर्धकांचे दोन्ही डान्स झाले, त्याचा रिझल्ट काय? रिझल्ट तयार आहे, पण तो तुम्हाला देण्याआधी मला माझ्या या बालगोपालांना काहीतरी सांगायचं आहे। वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स एक परिवार आहे, एक फॅमिली आहे। या फॅमिलीमधनं कधीच कोणी बाहेर पडत नाही आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की तुम्ही पाचही हिऱ्यांनी माझी पोझिशन अतिशय ऑकवर्ड करून ठेवलेली आहे। तुम्हा सर्वांचे परफॉर्मन्सेस फक्त मीच पाहिले नाही आहेत, तर उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि त्यांना हे माझं म्हणणं 100% पटणार आहे। पण प्रथा आहे, त्यामुळे तुम्हा 5 पैकी 3 पुढच्या फेरीत दाखल होणार आहेत, पण जी 2 आहेत त्यांचा प्रवास तात्पुरता थांबणार आहे, एवढा शब्द मी तुम्हाला देऊ शकतो। त्यांच्या कलेला आम्ही प्रोत्साहन देणार, पण ते कसं देणार हे वेळ आल्यावरच तुम्हाला सांगण्यात येईल, जाहीर होईल। तर त्यामुळे सचिन काकाच्या मिठीतनं कुठल्याही माझ्या हिऱ्याला मी जाऊ देणार नाही। जे मी म्हणतोय त्याच्यावर विश्वास असेल तुमचा, असं मला वाटतं। तेव्हा रिझल्ट्स, अथर्व प्लीज कम। तर आता जे पुढच्या फेरीत गेलेले आहेत त्या तिघांपैकी मी आता दोघांची नावं वाचतो। पहिली आहे स्मृती मुखर्जी। आणि स्मृती, तुला मार्क मिळाले 30 पैकी 30। आणि आता दुसरी आहे प्राजक्ता सातर्डेकर। प्राजक्ता, तुला मार्क मिळाले 30 पैकी 29। कॉंग्रॅच्युलेशन। आता आपण बघूयात या उरलेल्या तिघांपैकी आज कोणतरी एकच पुढच्या फेरीत जाणार आहे। ज्याच्यावर हाल प्रकाश थांबेल तो कंटेस्टंट पुढच्या फेरीत जाईल। लाईट्स प्लीज। कुणाला मिळालेत 30 पैकी 29 मार्क्स। अभिनव, सिद्धी, तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगताना मला खरंच अभिमान वाटतोय की आजच्या या आठवड्यात कुठल्याही स्पर्धकाला, कुठल्याही हिऱ्याला 9 पेक्षा कमी अंक मिळाले नाहीत। आयदर 10 मिळाले किंवा 9 मिळाले। ही क्षमता आहे तुमची, त्याचमुळे तुम्ही माझं काम खूपच कठीण करून ठेवलं आणि त्याचमुळे मी मोठ्या मनानं असं म्हणू शकणार नाही, कारण माझं मन मोठं नसेल कदाचित, पण थोडंसं कोमल मात्र नक्की आहे। त्यामुळे तुम्हाला माझ्या मिठीतनं किंवा माझ्या कडेवरनं दूर मी तुम्हाला जाऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आय लव्ह यू ऑल। वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स।